हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड आय हुक पट्टी कशी लावायची ते पण एकदम सोप्या पद्धतीने तर ते बघणार आहोत. सो व्हिडिओचा एकदम शेवटपर्यंत बघा. आणि या ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे तर ते एकदम परफेक्ट असं आलेलं आहे. बघू शकता तुम्ही, आय पट्टीसुद्धा आपण एकदम फिनिशिंग सहित लावून घेतलेले आहे. शिवाय हुक पट्टीचं सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता, एकदम आपलं परफेक्ट असं आलेलं आहे. आणि जर तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल, एक्स्ट्रा हुक वगैरे लावत तुम्हाला बसायचं नसेल, तर ही पट्टी जी आहे आय अँड हुकची पट्टी जी आहे ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मिशोवरून मी घेतली होती. आता इथं पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे बघा, फ्रंट पार्ट जो आहे तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ही पट्टी जशी दाखवल्याप्रमाणे इथं मी लावलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही इथं पहिल्यांदा आपल्याला किती लागणार आहे त्या हिशोबाने आपल्याला ती पट्टी जी आहे आय पट्टी आणि हुक पट्टी जी आहे कट करून घ्यायची आहे. आता त्यानंतर बघा, ब्लाऊजच्या आपल्या डाव्या साईडला काय करायचं आहे आपल्याला, जी आपली हुकाची पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे. आता हुकाची जी पट्टी लावताना तर ती फोल्ड करून घ्यायची आणि फोल्ड केल्यानंतर ज्या साईडला हुका आहे तर त्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे मधला जो स्पेस आपला रिकामा राहतोय त्या स्पेसवरती आपल्याला जी टिप आहे एकदम बारीक टिप आपल्याला ठेवायची आहे आणि मग ही लावून घ्यायची आहे. तर गळ्याच्या एकदम कॉर्नरला मी हुक घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मी एक्स्ट्रा कापड जे आहे फोल्डिंगसाठी नंतर सोडलेलं आहे. आणि त्यानंतर आपण याच्यावरती एकदम बारीक टिप अशी मारून घेणार आहोत. आता ही बघा, टिप आपण अशी मारून घ्यायची आहे. आता जो शेवटचा हुक आहे तर तो थोडासा माझा खाली येत होता. आपल्या ब्लाऊजच्या जी आपली उंची आहे त्याच्यापेक्षा थोडासा खाली येत होता. सो आपल्याला काय करायचं आहे बघा, थोडीशी चून जी आहे त्याच्यावरती टाकायची आहे आणि ॲडजस्ट करून आपल्याला तो हुक जो आहे तर तो एकदम कॉर्नरला, शेवटचा हुक जो असतो एकदम कॉर्नरला घ्यायचा आहे. आता टीप मारताना अगदी व्यवस्थित इथं टीप मारून घ्यायची आहे. एकदम शिस्तात आपल्याला जी आयन हुकची पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, ज्यावेळी तुम्ही हे काम फास्ट करायला जाता त्यावेळी सुई तुटू शकते. सो आपल्याला हे शिस्तात करून घ्यायचं आहे. आता ही पट्टी जी आहे तर ती मी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, अस्तरची जी आहे 2.5 इंचाची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची. तर सिंगल एक पट्टी जी आहे आपल्याला 2.5 इंचाची काढून घ्यायची आहे. आता ही पट्टी आपण कट करून घेतली. त्यानंतर ही आता जी पट्टी आपण ही घेतलेली आहे तर त्या वरून आपल्याला काय करायचं आहे, हुकांच्या मध्ये जे आहे आपल्याला पॅक बाजू जी आहे तर ते अशा पद्धतीने अडकवून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित असं ब्लॅक कलरचं जे कापड आहे, ब्लॅक कलरची जी हुकाची पट्टी आहे तर ती दिसणार नाही. त्या हुकांच्या मध्ये आपल्याला हे कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावरती आपण एक बारीक अशी टीप जी आहे मारून घेणार आहोत. एक हुक जर आला तर आपल्याला मशीनचा दाब वर उचलायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला ती जो स्पेस आहे तर तो पूर्ण शिलाईमध्ये आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर परत मी जे कापड आहे हुकामध्ये अडकवलेलं आहे आणि परत त्याच्यावरती अशी टीप घेत आहे. आता हुकाच्या वरती आपल्याला टीप बसणार नाही, सो आपल्याला दाब जो आहे वरती घ्यायचा आणि एक हुक झाल्यानंतर परत त्याच्या खाली जो स्पेस आहे तिथून आपल्याला टीप घ्यायची आहे. तरी बघू शकता, पट्टी जी आहे एकदम आपण व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, एक्स्ट्राचं जे कापड आहे पट्टी जी आहे एक्स्ट्राची तर ती पूर्ण कट करून घ्यायची आहे. आणि वरच्या साईडला आपण अर्धा इंच सोडलेलं होतं फोल्डिंगसाठी, सो वरच्या साईडनं फोल्ड करायचं आणि परत ही जी पट्टी आहे आपल्याला सिंगल फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक टिप द्यायची आहे. जशी आपण हुकाची नॉर्मल पट्टी डबल फोल्ड आतमध्ये करतो तशीच ही डबल फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती आपण टिप घ्यायची आहे. आता बॉटमच्या साईडला सुद्धा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा कापड सोडलं होतं तर ते सुद्धा आपण हे फोल्ड करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण टिप मारून घेणार आहोत. म्हणजे आय अँड हुकच्या दोन्ही साईडला फिनिशिंग आपलं प्रॉपर राहतं, धागे वगैरे अजिबात दिसत नाही, फिनिशिंगसुद्धा छान दिसतं.
त्यामुळे आपल्याला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला असं दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड सोडलं होतं. तर हे बघा, आपली पट्टी जी आहे आपण एकदम अशी व्यवस्थित फिनिशिंग सहित लावून घेतलेली आहे हुक पट्टी. आता याचं फिनिशिंग बघू शकता सगळ्यात आधी तुम्ही. आता त्यानंतर आपण आय पट्टी जी आहे तर ती लावून घेणार आहोत. आता आय पट्टी लावताना आपल्याला काय करायचं बघा, तर ही पट्टीसुद्धा आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे ब्लाऊजच्या उजव्या साईडला. तर जे आपली आय आहे तर ते बरोबर गळ्याच्या कॉर्नरला यायला हवे आणि थोडीशी आपली पट्टी जी आहे तर ती थोडीशी वर पाहिजे, जेणेकरून आपल्याला नंतर ती फोल्ड करता यावी. आपण आता ह्याच्या एकदम कॉर्नरला टीप घेतलेली आहे. तर जास्त ही आय पट्टी आयच्या साईडला आपल्याला टीप घ्यायची नाही, नाहीतर मग सुई तुटू शकते. त्यामुळे थोडंसं आपण अलीकडून हिचं टीप जी आहे तर ती घेतलेली आहे. आता याचं सुद्धा तुम्ही बघू शकता, मग अशा आपला जो हुकाची लाईन थोडीशी खाली येत होती तशीच आपली ह्याची सुद्धा आय पट्टीची जी सुद्धा आय आहे तो थोडा खाली येत होता, सो आपण ते ॲडजस्ट करून घेतला. एक चून टाकली तिथं छोटीशी आणि ते व्यवस्थित असं सेट करून घेतलं आणि टीप मारून घेतली त्याच्यावरती. आता जे आय आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला बारीक अशी टीप जी आहे तर ती घ्यायची आहे. तर आयवरती आपल्याला टीप घ्यायची नाही, कारण सुई आपली तुटू शकते. सो ज्यावेळी आय येतील त्यावेळी आपला जो दाब आहे मशीनचा तर तो वर घ्यायचा आणि जो रिकामा स्पेस आहे त्याच्यावरती आपल्याला पूर्ण टीप इथं मारून घ्यायची आहे. तर एकदम कॉर्नरला बारीक अशी आपल्याला टीप घ्यायची आहे आणि आयच्या एकदम कॉर्नरला आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचं जे फिनिशिंग आहे तर ते छान येईल. आता ही पट्टी जी आहे मी लावून घेतलेली आहे. परत आपल्याला 2.5 इंचा जे आपण अस्तर मगाशी कट केलं होतं, पट्टी कट केली होती, तर ती फोल्ड करायची आणि बरोबर त्या आय पट्टीवरती एकदम कॉर्नरला अशी ठेवायची. ब्लॅक कलरची जितकं पण हे कापड दिसतंय तर ते पूर्ण आपल्याला इथं कव्हर करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून ते ब्लॅक कलरचं कापड आहे तर ते त्याच्यामध्ये दिसायला नको. या हिशोबाने आपल्याला एकदम कॉर्नरला कापड आपलं ठेवून त्याच्यावरती टीप मारून घ्यायची. तर हे बघा, तर एकदम कॉर्नरला ही टीप मी घेत आहे. आता हे ब्लाऊजच्या दोन्ही साईडचं जे कापड आहे तर ते सुद्धा आपण थोडंसं इथं सोडलं होतं. सो आपण हे कट करून घ्यायचं एक्स्ट्रा जितकं आहे ते आणि परत त्याला काय करायचं आपल्याला खालच्या साईडला डबल फोल्ड करायचं आहे. जसं आपण आय पट्टीला डबल फोल्ड आतल्या साईडला केलं तसंच यासुद्धा पट्टीला आपल्याला काय करायचं आहे, डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. तर व्हिडिओ जो आहे मी कुठेही स्पीड जे आहे व्हिडिओचं वाढवलेलं नाही, कारण काय होतं बऱ्याच वेळेला कन्फ्युजन खूप होतं आय आणि हुकची पट्टी लावताना. सो मी व्हिडिओ आहे तसा इथं मी अपलोड केलेला आहे, कुठेही जो आहे स्पीड याचं वाढवलेलं नाही. तर त्यामुळे तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येईल. सो इथं बघू शकता आपली जी आय पट्टी आहे तर तीसुद्धा आपण एकदम व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, 1.5 इंचाची पट्टी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर त्या पट्टीला एकदम कॉर्नरला आपल्याला टीप मारून घ्यायची आणि ती पट्टी जी आहे आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. तर इथं मी घेतलेलं आहे मार्तूल. आता याच्याने आपल्याला काय करायचं आहे, सरळ पट्टी करून घ्यायची आहे.
आता वरच्या साईडला ही जी पट्टी आहे तर ती थोडीशी आपल्याला फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर मग ही पट्टी जी आहे एकदम कॉर्नरला आपण लावून घेणार आहोत। तर लावताना सुद्धा आपले जे आय आहे तर ते मशीनमध्ये अडकू नये असं व्यवस्थित आपण हे लावून घ्यायचं आहे। मशीनचा ताप लगेच आपल्याला उचलायचा आहे ज्यावेळी आयमध्ये येतील त्यावेळी। तर जी पट्टी आपण थोडीशी वरच्या साईडला फोल्ड केली होती तर तिथं थोडीशी मी अशी टीप मारून घेतलेली आहे आणि बघू शकता आपली आय पट्टी आणि हुक पट्टी जी आहे ती लावून अशी रेडी झालेली आहे। इथं फिनिशिंग बघू शकता एकदम सुंदर असं फिनिशिंग जे आहे आलेलं आहे। आणि मेन महत्त्वाचं काय, ब्लाऊज घातल्यानंतर कुठेही गॅप जो आहे मध्ये मध्ये पडतो तर तो गॅप अजिबात ह्या ब्लाऊजला पडत नाही, एकदम व्यवस्थित बसतात। कारण हुक जे आहे तर ते एकदम जवळजवळ असतात तर त्यामुळे गॅप वगैरे जे आहे ब्लाऊजमध्ये अजिबात पडत नाहीत। सो तुम्ही नक्की ट्राय करा, तुमचा वेळही वाचेल शिवाय फिनिशिंगही खूप छान वाटेल तुम्हाला आणि पटकन लावून सुद्धा पटकन होते। आता हा व्हिडिओ होता त्यामुळे माझा एक 10-13 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे आम्ही बनवलेला आहे, पण ज्यावेळी तुम्ही लावायला घ्याल त्यावेळी हे पटकन होऊन जाईल। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।